बीडच्या केस तालुक्यातील एका शाळेसमोर विवाहित महिलेला धमकावत अत्याचाराचा प्रयत्न झालाय। फोन नंबर ब्लॉक केल्यास नवरा आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। कुणाला काही सांगितल्यास सासऱ्याची हत्या करून नवऱ्याला जेलमध्ये टाकतो अशी धमकी पीडितेला देण्यात आली आहे। पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी नानासाहेब बिक्कड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बातमी नागपूरमधून आहे। 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। इथेनॉल बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल गैरसमज पसरवल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूर सायबर पोलिसात हा गुन्हा दाखल झालाय। बिहारसह देशातील 4 इन्फ्लुएन्सर विरोधात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। इथेनॉल आणि E20 विरोधात YouTube, Instagramवर दिशाभूल करणारे आणि बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणारे व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप करण्यात आलाय। सायबर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। बातमी धक्कादायक। केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। लाखो नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात मृत कुत्रा पडल्यानं इथल्या स्वच्छतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या मृत प्राण्यामुळे दुर्गंधी, स्वच्छता आणि पाण्याच्या गुणवत्तेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा स्वच्छतेसंदर्भात केडीएमसी प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्यापही समोर आली नाहीये। नागरिकांकडून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी आता केली जाते।